बागात राहिला आपल्याला एका शेतकरी दादाचा फोन. बाग बघायला यावं लागतंय बर का शेट लवकर. मग काय चांगला बोले कोण आहे आता तर मग काय मारले की काय निघालो बागाच्या दिशेनं वांग 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 करत. आता कसं लागा लागा आणि मला बघा कसं आहे आमची गावाकडची साईड. बघा ह्या साईडला कसं ड्रॅगन, काय रस्तं, काय झाडी. निघालो मग बागेत पुचलो. बघा आमचं पार्टनर गणू दादा. बघ म्हणलं एक पेरू फोडून कसा वाटतोय टकाटक. फोडला मग वाघाने एक पेरू. क्वालिटी क्वांटिटी सांगावं लागते की आमच्या शेतकरी दादाला. आणि कटलाय रेड डायमंड 24 कॅरेट सोनं. कसं नादच करायचं नाही. बघा टीजी फ्रूट सप्लाय वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. रेड डायमंड अजून सुद्धा पेरू येते बरं का इकायला. माणसं म्हणतात सेटिंग होत नाही, सेटिंग होत नाही. आता कसं होतंय आणि रेट पण काय 100 रुपये किलो. आबा बाबा मग काय आम्ही बी फोडलाय का रेट पेरू टकाटक मध्ये. आम्हाला बी पटला, दादाला बी आमचा रेट पटला. दादाला म्हणलं टाकू मग उद्या कटिंग. दादा म्हणलं जमतंय की झाला मग यावर. कसा वाटतोय पेरू. मग म्हणलं मी बी म्हणलं एक चाकूच मारून बघा. पण मला काय दम निघतोय काय तवा. आगा गा 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 काला की मग बाबूनी कटरवर काय लोड आहे काय माणसं. नादच करायचं नाही की मग काला किशातने एक कटर बाबूने मग हाणला एका पेरू. आता काय लाल लाल भडकच की. नाची बी लाल पेरूची बाग असू द्या रे डायमंडची. एकदम पद्धतशीर घेणार आणि पद्धतशीरच पैसे देणार. क्वालिटीचा माल द्यायचा आणि क्वालिटीचंच पैसे घ्यायचं. टीजी फ्रूट सप्लायर. दिलेल्या नंबरवर फोन करायचा. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. चांगला बोले कू नाही आता. आता कसं टीजी बोले